एकूण बातम्यांचं आता आपण जर बघितलं तर कशावरतीच भरोसा राहिला नाही असं वाटायला लागलेलं आहे. आरजे मलिष्काचं गाणं जे होतं बीएमसी, तुला मुंबईकरांना म्हटलं होतं की तुला भरोसा नाही का बीएमसी वरती, आणि त्याच्यावरून सध्या जे सुरू आहे त्याची दखल काल उद्धव ठाकरेंनी घेतली आणि उद्धव ठाकरेंनी मुलुंडमध्ये जो कार्यक्रम झाला कालिदास नाट्यगृहाच्या लोकार्पणाचा, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की पाऊसच पडतो इतका, त्याला आम्ही काय करणार. म्हणजे मुंबई तुंबते, मुंबईतल्या रस्त्यांवरती खड्डे पडतात, मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होते, याला जबाबदार काही मुंबई महापालिका नाही, याला जबाबदार कोण आहे तर म्हणे पाऊस आहे. म्हणजे पावसावरती भरोसा नाही काय, म्हणजे बीएमसी वरती भरोसा ठेवायचा का पावसावरती, हा खरा म्हणजे मुद्दा आहे. आणि याच अनुषंगाने आता आज पहिली बातमी आपण जी प्रेक्षकांसमोर घेऊन आलोय ती म्हणजे त्याच संदर्भातली आहे. काय बातमी आहे? मुंबईतले खड्डे आणि शहराची तुंबापुरी होण्याचं जे खापर आहे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पावसावरती फोडलंय. मुंबईत पाऊसच इतका पडतो त्याला आपण तरी काय करणार, असा उलटा सवालच त्यांनी विचारलेला आहे. जरा काही झालं की बीएमसी वरती खापर फुटतं, मुंबईत पाऊस जोरात पडतो, त्याला महापालिका तरी काय करणार असा सवाल खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी विचारलेला आहे. उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं असाच काहीसा प्रकार आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आहेत अजित पवार त्यांनी म्हटलेलं आहे. किती पाऊस झाला तरी नवी मुंबईत अशी परिस्थिती कधीच निर्माण होत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पण सोनू तुला मुंबईवर भरोसा नाही काय, मुंबईच्या रस्त्यात कसा झोल झोल असं जे गाणं होतं ते गाणं म्हणत मुंबईची पोलखोल करणाऱ्या आरजे मलिष्काच्या घरामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांना डेंगीच्या आळ्या सापडलेल्या आहेत. आणि डेंगीच्या आळ्या घरात सापडल्यामुळे पालिकेच्या एच वॉर्ड कार्यालयानं मलिष्काची आई लिली यांना नोटीस सुद्धा बजावलेली आहे. दरम्यान पालिकेनं या प्रकरणी नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केलेली आहे. मलिष्कानं पालिकेची पोलखोल केल्यानंच मलिष्काच्या घरी अशी तपासणी करण्यात आल्याची चर्चा आता रंगते आहे. दुर्गेश सर, एकूणच मलिष्का आता रडारवरती आहे का असं एकूणच दिसून येत आहे, काय म्हणायचंय तुम्हाला? अगदी खरं, फार महत्वाचा मुद्दा शिल्पा आहे की आरजे मलिष्काने ते गाणं केलं. खरं म्हणजे ते विडंबन स्वरूपाचं गाणं, ज्याला आपण पॅरडी असं म्हणतो इंग्लिशमध्ये, ती पॅरडी आहे. म्हणजे आत्ताच्या वास्तवावरती थोडंसं तिरकस भाष्य करणारं ते गाणं आहे. आणि त्या अनुषंगानं खरं म्हणजे ते गाणं त्यांनी केलेलं होतं. पण त्या मिरच्या मला वाटतं कुठेतरी शिवसेनेला झोंबल्या असाव्यात आणि म्हणून आता मलिष्काला त्यांनी रडारवरती घेतलंय, टार्गेटवरती घेतलंय आणि मग काहीतरी खुसपट काढलं पाहिजे म्हणून मग तिच्या घरी तपासणीसाठी पथक पाठवलं असेल. आता त्या अळ्या ज्या सापडल्यात त्या खरंच अळ्या सापडल्यात का, आणि त्या आळ्या जर सापडल्या असेल तर खरंच डेंगीच्या आहेत का, तिला नोटीस तर बजावलेली आहे, नोटीसला उत्तर त्यांना द्यायला लागेल, हे वास्तव तर आहेच आहे. पण या निमित्ताने खरं म्हणजे मला असं वाटतं की भरोशाच्या अनुषंगानेच हे सगळं राजकारण सुरू झालेलं आहे. त्यामुळे कोणाचा कोणावरती भरोसाच राहिला नाही की काय, अशी अवस्था मला वाटतं आता झालेली आहे. कपालिनी सिनकर आपली रिपोर्टर मुंबईमध्ये आता आपल्यासोबत आहे. कपालिनी, एकूण हा सगळा जो घटनाक्रम आपण जर पाहिला मुंबईच्या अनुषंगाने, मुंबईतले रस्ते असतील, मुंबईत होणारी वाहतूक कोंडी असेल, पावसामुळे मुंबई जी कायम तुंबापुरी होते, मुंबापुरीची तुंबापुरी होते असंही म्हटलं जातं, या सगळ्या अनुषंगाने मुंबईकरांचे रिॲक्शन्स काय आहेत? नक्कीच मुंबईकरांच्या रिॲक्शन्स ह्या कुठेतरी आरजे मलिष्काच्या बाजूने आहेत. कारण की तो जो व्हिडिओ आपण म्हणालात विडंबनाचा, त्याला जवळपास 20 लाख हिट्स मिळालेले आहेत. आणि उद्धव ठाकरेंनी पावसावर केलेली टीका किंवा पावसाकडे दाखवलेलं बोट ह्याला लोक हास्यास्पद भूमिकेतच घेत आहेत. कारण की पावसावर टीका करून चालणार नाही. कारण की एकीकडे मुंबई महानगरपालिकेला कोट्यावधीचं बजेट दिलेलं आहे, ते दरवर्षी खड्ड्यांसाठी, नालेसफाईसाठी खर्च होत असताना मुंबई तुंबतेच कशी, असाच सवाल लोक करतात. आणि एक महत्वाची बातमी मला आता तुम्हाला सांगायची ती म्हणजे जो आता आपण उल्लेख करतो आहे की आरजे मलिष्काला नोटीस बजावली आहे, त्याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी मी संपर्क केला की त्या नोटीसची कॉपी मिळावी म्हणून. मात्र आता मुंबई महानगरपालिकेकडून, मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात येतं की अशी कुठलीच नोटीस मलिष्काला बजावलेली नाही आहे, असं काहीच नाहीये. त्यामुळे आता असा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की सकाळपासून समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर मलिष्काला नोटीस बजावली आहे ही जी बातमी फिरते आहे किंवा ही जी गोष्ट फिरते आहे ती शिवसेनेच्याच काही लोकांनी जाणून बुजून केलेली आहे मलिष्काला पुन्हा एकदा बदनाम करण्यासाठी. आणि मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांनी, तसंच आयुक्त अजय मेहता जे आहेत त्यांचे खाजगी सचिव आणि जनसंपर्क अधिकारी जे आहेत राम दुतोंडे म्हणून, त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की मलिष्काला अशी कुठलीही नोटीस बजावलेली नाहीये. हे खरं आहे की डेंग्यू बाबत वेगवेगळ्या
भागांमध्ये मुंबई महानगरपालिका कारवाई करत असते. बांद्र्यामध्ये काल मुंबई महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे, अनेक भागाची तपासणी केलेली आहे. मात्र ज्यांना नोटिसा बजावण्यात आल्यात त्याच्यात कुठेही मलिष्काचं नाव नाही. त्यामुळे आता हे सगळं जे प्रकरण आहे ते फक्त शिवसेना मलिष्काला बदनाम करण्यासाठी करते का, असा एक नवीन सूर आज मिळतोय. म्हणजे मलिष्काने गाणं रचलं मुंबई महानगरपालिकेबद्दल, त्याच्यावर त्याला उत्तर देण्यासाठी किशोरी पेडणेकर जे आहेत मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेविका, त्यांनी एक गाणं रचलं की मलिष्काच्या मेंदूत झोल झोल असं. तर त्या दोन गोष्टी एकमेकांना प्रत्युत्तर त्या झाल्या. हे कमी नाही की काय म्हणून मलिष्काला नोटीस बजावली अशी एक बातमी येत होती. मात्र आपल्याला माहितीये नोटीसची कॉपी मिळणं गरजेचं आहे, कारण की जर नोटीस बजावली असेल तर ही कॉपी आहे की बाबा ही नोटीस बजावली आहे मलिष्काला आणि तिला ह्याचं उत्तर द्यावं लागेल. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या जेव्हा कडे संपर्क साधला त्या नोटीससाठी, त्याच्या कॉपीसाठी, तेव्हा असं लक्षात आलं की अशी कुठलीही नोटीस बजावलेली नाहीये. पण कपाली याच्यामध्ये नोटीस बजावली नाही असं जरी बीएमसी कडून सांगण्यात येत असलं तरी मुळात आरजे मलिष्का हे नाव तिने जे धारण केलेलं आहे ते फक्त तिच्या शो साठीचं, म्हणजे FM साठीचं म्हणून तिने त्या शो साठी नाव धारण केलेलं आहे. पण ती जी नोटीस बजावली गेलेली आहे ती तिच्या आईच्या नावाने आहे, मेंडोसा या आडनावाने ती नोटीस बजावली गेलेली आहे. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येणार नाही की मलिष्काला जरी थेट ती नोटीस बजावली गेली नसली तरी तिच्या घरच्यांना मात्र ही नोटीस बजावलेली आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. मुद्दा अत्यंत महत्वाचा. संदीप देशपांडे मनसेचे नेते आपल्यासोबत आता फोनवरती आहेत. संदीप देशपांडे, कसं पाहताय प्रकरणाकडे? सगळी जी काय कारवाई आहे ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी महानगरपालिकेला ऑब्झर्व करतोय. वॉर्ड ऑफिसरला काही स्वप्न नाही पडत हो की इथे अशा पद्धतीचे कुठे डेंग्यूच्या आळ्या आहेत किंवा काय आहे. मला असं वाटतं हे सगळं प्रीप्लॅन्ड आहे. यामध्ये खरोखर अशा पद्धतीचे अधिकारी गेले होते का, त्यांनी कुठलं सॅम्पल टिपलं घेतलं, ते कुठल्या लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करायला दिलं, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जरी डेंग्यूच्या आळ्या सापडल्या किंवा नाही सापडल्या, या हे सगळं संशयास्पद आहे. आणि नेमकं तिचं गाणं आल्यानंतरच अशा प्रकारची कारवाई होते, अशा प्रकारची नोटीस दिली जाते. मला वाटतं मागच्या वर्षी जर तुम्हाला आठवत असेल तर महानगरपालिकेच्या एका ऍडिशनल कमिशनरच्या घरी सुद्धा डेंग्यूच्या आळ्या सापडल्या होत्या. मग त्याच्यावर काय कारवाई झाली? मग हे सगळं सूडबुद्धीने केलेलं गोष्ट आहे. प्रथम दर्शनी अगदी कुठल्याही आंधळ्या माणसाला सुद्धा दिसेल. नक्की संदीप देशपांडेजी, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी आरजे मलिष्काच्या गाण्याची जी तसदी घेतलेली दिसून येत आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की पाऊस जेव्हा पडतो आणि त्याच्यामुळे हे सगळं होतं आहे, आरजे मलिष्कावरती जी आता कारवाई करण्यात येते आहे, एकूणच शिवसेनेकडे किंवा मुंबई महापालिकेकडे टीका सहन करण्याची ताकद उरली नाही असं वाटतंय का या माध्यमातून? नाही, मला असं वाटतं आपण लक्षात घेतलं पाहिजे. माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुद्धा व्यंगचित्राच्या माध्यमातून अनेक लोकांना जोडत होते. आज जर तुमच्या काही चुका झाल्या आणि लोकांनी कुठलं एखादं व्यंग केलं तर एवढी सहन करायची ताकद सुद्धा तुमच्यामध्ये पाहिजे. बाळासाहेबांचा वारसा सांगून तुम्ही जर या गोष्टी सहन करू शकणार नसाल तर मला असं वाटतं कुठेतरी काहीतरी चुकतंय याचा विचार शिवसेनेने केला पाहिजे. आणि जर तुमच्या कोणी चुका दाखवून देत असेल तर मला वाटतं ह्या चुका काय आहेत या समजून घेऊन त्या चुकण्याकडे कल गेला पाहिजे, ना की अशा प्रकारची कारवाई करू. बरोबर. संदीप देशपांडे, तुमचा मुद्दा पोहोचला. आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट आहेत, भाजपचे गटनेते आहेत. भालचंद्र शिरसाट, मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने खरं म्हणजे हा विषय सगळा सुरू झालेला आहे. मुंबईतल्या रस्त्यावरचे खड्डे असतील, मुंबईची तुंबई होते असंही म्हणतात पावसामध्ये. पण एका बाजूला उद्धव ठाकरे काल म्हणतायत की काही जरी झालं तरी याच्यामध्ये मुंबई महापालिका जबाबदार नाही, याला जबाबदार पाऊस आहे. तुम्ही महापालिकेमध्ये पहारेकरी म्हणून बसता आहात, कसं पाहता याच्याकडे? भालचंद्र शिरसाट, भालचंद्र शिरसाट, आवाज येतोय? झाले नाही. ते म्हणत होते की 100% नाले सफाई झालेली आहे, रस्त्यावरती खड्डेच नाहीयेत. आता मात्र त्यांनी किमान मान्य केलंय की मुंबईमध्ये पाणी तुंबतं, रस्त्यावर खड्डे आहेत. हे मान्य केलं म्हणजे फार मोठी भूमिका ते बजावतायत. वस्तुस्थिती मान्य करतायत. वस्तुस्थितीचा विपर्यास विरोधक करतात असं त्यांचं म्हणणं होतं. पहारेकरी म्हणून आम्ही त्यांच्या निदर्शनास मे महिन्यामध्ये आणलं होतं की अजिबात नालेसफाई झालेली नाहीये, नालेसफाई अपूर्ण आहे. त्यांनी आता साक्षात्कार केलाय त्यांना की 100% नालेसफाई होऊच शकत नाही, हा त्यांचा साक्षात्कार आहे. आणि आता त्यांना साक्षात्कार व्हायला लागलेत, वस्तुस्थितीचा साक्षात्कार व्हायला लागलाय. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो, या साक्षात्कारातून काम करण्याची प्रेरणा त्यांना मिळो. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त हो आणि नाले साफ होत
हीच ईश्वरचरणी बरोबर. प्रार्थना. भागवत शिरसाट, याच अनुषंगाने तुम्हाला आणखीन एक प्रश्न मला असं विचारायचा आहे. आरजे मलिष्कानी जे गाणं एक पॅरडी सॉन्ग केलं होतं की मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाही काय, आणि त्याच्यानंतर त्या मिरच्या कुठेतरी शिवसेनेला झोंबल्या असाव्यात, आणि आता आरजे मलिष्काच्या घरी एक नोटीस पाठवली गेली आणि त्यांना असं म्हटलेलं आहे की तुमच्या घरामध्ये डेंगीच्या अळ्या सापडल्यात. कुठेतरी ही मला असं वाटतं की पूर्वग्रहातनं किंवा मनामध्ये काहीतरी असं ठेवून म्हणजे आता काहीतरी कारवाई करायची म्हणून हे केलं जात आहे का? मला वाटतं शिवसेनेची जुनी स्टाईल आहे, त्यात नवीन असं काही नाही. त्यांच्या विरोधात जे बोलतात त्यांना दाबण्याचा, चेपण्याचा, ठोकण्याचा ठोकशाही मार्ग त्यांच्याकडे आहे. लोकशाही मार्ग त्यांना फार कमी वेळा लक्षात येतो. बरोबर. एकूण याच मुद्द्याच्या अनुषंगाने आपली कपालिनी सिनकर परत आपली रिपोर्टर आता मुंबईमध्ये आहे. कपालिनी, एकूण आता तू ऐकलं भालचंद्र शिरसाटांनी जी भूमिका मांडली, संदीप देशपांडेंनी जी भूमिका मांडली, पण मुंबईच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा हा विषय आहे. कारण मुंबईमध्ये जर आपल्याला रस्त्याने प्रवास करायचा असेल तर रस्त्यावरचे खड्डे चुकवत हा प्रवास करायला लागतो. मुंबईकरांचे रिएक्शन्स काय आहेत नेमक्या? जसं आता आपण दोन्ही नेत्यांच्या भूमिका ऐकल्या की शिवसेनेवरच टीका होते आहे या सगळ्याच्या माध्यमातून, आणि जसं आता संदीप देशपांडेंनी सांगितलं की मलिष्काने टीका केली म्हणून तिला टार्गेट केलं जातं आहे आणि टीका सहन शिवसेना करत नाहीये, अशीच भूमिका काहीशी मुंबईकरच व्यक्त करतात की जी टीका आहे, खड्डे आहेत हे वास्तव आहे. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम मोठा पाऊस पडल्यानंतर होतो आहे. मात्र जसं आता भालचंद्र शिरसाटांनी म्हटलं की सत्ताधारी हे मान्यच करायला तयार नाहीयेत की खड्डे होत आहेत किंवा 100% नाले सफाई झालेली नाहीये, हे मान्यच करायला तयार नाहीयेत. अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना गेल्या 4 दिवसात जो मोठा पाऊस झाला तेव्हा पण दिसून आला. त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना कायमच या बाबतीत पावसात ही एक प्रतिक्रियाच उमटत असते की मोठा पाऊस आला म्हणजे मुंबई तुंबणार, मोठा पाऊस आला म्हणजे खड्डे पडणार. आणि म्हणूनच शिवसेनेच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे की उद्धव ठाकरे काल जे म्हणाले की पाऊस असा पडला तर आम्ही काय करणार, कारण की फक्त नाले सफाईवर दुर्गेश सर 100 कोटी रुपये खर्च केले जातात एका मान्सून पूर्व नाले सफाईच्या याच्यामध्ये. तेवढं बजेट त्याचं आहे. जर नाले सफाईचं वर्षभरासाठी आपण एवढं मोठं बजेट देत असू, खड्ड्यांचं तर वेगळंच, खड्ड्यांसाठी हॉट मिक्स, कोल्ड मिक्स असे अनेक प्रयोग आतापर्यंत महापालिकेने केले. दरवर्षी वेगवेगळे प्रयोग होत असतात. असं असून सुद्धा जर खड्ड्यांची, रस्त्यांची अवस्था चांगली नाहीये, प्रयोग तर होत असतात. कपालिनी, तुझा मुद्दा पोहोचला. प्रयोग तर होत असतात पण प्रयोगच राहतात. ते प्रयोगातून निष्पन्न मात्र काही होत नाही. खड्डे हे कायम राहतात. दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी खड्डे होतात आणि मुंबईकरांना खड्ड्यातनं मार्ग काढायला लागतो. त्यामुळे स्वाभाविक आहे शिल्पा की एकूणच कशावरतीच भरोसा राहिलेला नाही लोकांचा. म्हणजे एका बाजूला प्रशासनावरती भरोसा राहिलेला नाही, राज्यकर्त्यांवरती भरोसा राहिला नाही, पण लोकांचा स्वतःवरती तरी भरोसा आहे की नाही हे पण आपल्याला कुठेतरी पाहायला लागेल.